टायमाला गाड्या येताना तुम्हाला तुमची गाडी व्यवस्थित चालवत न्यायची आहे, कारण की या ठिकाणी भूसंकलन कंटिन्यू होत राहतं. हे बघा इथं तुम्ही बघू शकता, हा इथं कडा पडलेला आहे. या साईडला जर तुम्ही तुमची गाडी या साईडने येत असाल, कंटिन्यू जर या साईडने गाड्या येत, हा रोड खाली पडतो. पाऊस कंटिन्यू असल्यामुळे, खूप जास्त पाऊस असल्यामुळे, कंटिन्यू पाऊस असल्यामुळे या ठिकाणी डोंगर भाग हा नेहमी घसरत राहतो. तुम्ही वरती पण बघू शकता, वरूनही दगड वगैरे येऊ शकता. वर्षभर हिरवळ असणारे, पावसाळ्यात कंटिन्यू धबधबे वाहणारे, धुके, घनदाट जंगल, वन्यप्रेमींना वेध लावणारे थंड हवेचे ठिकाण, महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणजेच आपलं अंबोली. हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. पुण्याहून 345 किलोमीटर, मुंबईहून 490, तर आपल्या कोल्हापूरवरून 110 किलोमीटर येतं. मित्रांनो, आम्ही बाईकवरती आंबोली घाटामध्ये आलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप असा डेंजरस घाट होता. आणि या घाटामध्ये तुम्हाला गाडी जर तुम्ही बाईकने जात असाल तर तुम्हाला पहिलेच चेक करायचं आहे गाडीला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, आणि गाडीमध्ये पेट्रोल फुल करायचं आहे. कारण की या घाटामध्ये टू व्हीलरवर जाणं खूप रिस्की असू शकतं, कारण जागेजागी तुम्हाला इथं बोर्ड लावलेले, की इथं सिंह, वाघ, चित्ता, सिंह तर नसणार आहे पण चित्ता वगैरेचे बोर्ड लावलेले, किंवा तुम्ही तुमच्या बाईकसमोर, तुमच्या गाडीसमोर आडवे घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला चालताना, गाडी चालवताना केअरफुली चालवायची आहे. मध्यम स्पीड ठेवायची आहे. तुम्ही जास्तही फास्ट जाऊ शकत नाही, कारण इथं कंटिन्यू त्याची वेडी बाकडी वळणे. अंबोलीला भेट देण्याचा योग्य सीझन कुठला? तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये अंबोलीला तुम्हाला भेट द्यायची असेल तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही यायला हवं. धबधबा तुम्ही बघा आणि मला बघू द्या, याला नका बघू दे. यांना धबधबा बघला आपला धबधबा व्हायचा. एक धबधबा बघूया छोटासा. साले इतने छोटे मारूंगा. बघू शकता असं घनदाट जंगल आहे. अंबोलीला जाण्यासाठी तुम्हाला असं घनदाट भयानक जंगल लागतं. या जंगलामध्ये तुम्ही दुपारी जा, संध्याकाळी जा, रात्री जा, तुम्हाला नेहमी रस्ता हा तुम्हाला सामसुमत दिसणार. या रस्त्यावरून जाताना तुम्हाला आजूबाजूला बघायचं नाही. तुम्हाला या जंगलामध्ये कोणताही प्राणी रस्त्यावर आडवा येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला त्याला बघण्यासाठी गाडी थांबवायची नाही आहे. आपला मार्ग सरळ गाठत राहायचा आहे, चालत राहायचं आहे. पूर्ण असा सामसूम रस्ता आणि वेडी वाकडी वळणे, तुम्हाला समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाजही लागत नाही. जंगल में जाएगा तो चित्ता तेरे को खाएगा. हाँ मेरी जान. बघू शकता मी इथे बघू शकता जागे अशी बोर्ड लावलेली आहे. त्या बोर्डवर लिहिलेलं आहे किंवा इथे याक, वनगाय किंवा इथे वाघ, चित्ता या जंगलामध्ये येतो. तर या जंगलामधून टू व्हीलरवरती जाणं तर थोडं अनसेफच म्हणता येईल, कारण की या जंगलामध्ये प्राणी असतात. हा आहे असा आंबोली घाट. तुम्ही आंबोली घाटामध्ये येण्यासाठी कार जर प्रेफर केली तर खूपच चांगलं होईल. आणि बाईक जर प्रेफर करत असेल तर स्पोर्ट बाईक पाहिजे. चालसान आपली स्प्लेंडर घेऊन 3 ठिकाणी बंद पडत. और हमारे जैसा जिगरा चाहिए, जिगरा चलाने के लिए.
करत जाल तर घाट पार करत असताना समोर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मोकळा रस्ता येईल किंवा वेडी वाकडी वळणी येतील आणि नंतर काही ठिकाणी तुम्हाला असं घंटाट जंगल येईल. त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारं धुकं बघायला भेटेल. धुकामध्ये तुम्हाला समोरचं खूप जागा पुढं 5 ते 10 मीटरवर तुम्हाला दिसतं. त्यामुळे तुम्हाला गाडीची स्पीड ह्या टायमाला फक्त 10च ठेवायची आहे, कारण की समोरचं टर्नवर सुद्धा काही दिसत नाही. बघू शकता हे धुकं. समोर बघायचं आहे. समोर दुकानामध्ये आहे तुम्हाला असं गाड्यांना लाईट. या ठिकाणून जाताना तुम्हाला असं वाटेल जसं का संध्याकाळचे 5 किंवा 6 वाजले. तुम्हाला कुठे बोलत नाही, सकाळचे 9 किंवा 10 वाजले असते, पण असं वाटतं संध्याकाळी 6-7 वाजले, कारण इथं एकदम घंटाट जंगल पण आहे, त्यातल्या धुकं पण आहे, सूर्यप्रकाशचा तर माहिती पत्ता नाही. कसं बोलला गाड्या आमच्या गाडीची स्पीड तर 7, याला मी 10ची स्पीड सांगितली, गाडीची 7च्या वर स्पीड टाका नाही. पळू का भैया ब्लॉक घ्यायचा का बघाव घे डायरेक्ट पास आलो आहे भैया. डायरेक्ट ओके. जसं तुम्हाला घाट हा वरती येत राहील तसं तुम्हाला छोटे मोठे धबधबे बघायला भेटतील. तुम्हाला बघू शकता माझ्या कानाला आवाज येतोय, पाण्याचा आवाज येतोय तुम्हाला. या ठिकाणी जे सकाळी घरून आंघोळ करून येत नाही ते या ठिकाणी अशा धबधब्या ठिकाणी तुम्ही आंघोळ करू शकता. वरती आल्यावर तुम्हाला छोटे प्रत्येक ठिकाणी 5-6 फुटाला धबधबे बघायला भेटतील. आणि तिथंच पुढे थोडं गेल्यावरती तिथं पुढे आल्यावर खरं धुकं या साईडला धुकं बघू शकता. इकडं तर समोर तुम्हाला काहीच दिसणार नेमकं धुका आपल्या हळू घे. ट्रकवाला मध्ये झाला आपला मस्त छान असा इथं फोटो काढायचा काढायचा बोलले का किती आहे पाहिले का? 20 आहे का? 20-25 तर याचे छोटे मोठे धबधबे तुम्हाला भेटून जाईल. आणि या सगळ्या छोट्या मोठ्या धबधब्यांचा तुम्हाला बाप पुढे भेटून जाईल. तुमची गाडी आहे काय समोर आहे धबधबा एकदम मस्त छान. समोर आलं दुनिया खतम. या साईडला बघू शकता दुनिया खतम आहे ना इकडे डायरेक्ट. या साईडला खाली बघू शकता पूर्ण असं धुकं आहे आणि हा घाट आहे. तुम्ही बघू शकता घाटामध्ये तुम्हाला बिलकुल काही दिसणार नाही आहे. मागणं हा एक मोठा धबधबा आहे, तुम्हाला मी दिसत असेल तर बघू शकता. या साईडला मी खूप माझ्यापासून 10 मीटरच्या अंतरावर धबधबा असेल, पण तुम्हाला तो बिलकुल दिसत नाही. समोर एक गाडी आहे ती सुद्धा दिसत नाही. एवढा खतरनाक इथे अंधार आहे पडलेला की धुकं बघू शकता तुम्ही. तुम्हाला इथून सावकाश चालायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता तिकडनं हिरण्यकेशी आणि कावळेसाद पॉईंट करून आल्यानंतर आंबोलीच्या या घाटामध्ये, हा जो आंबोलीचा घाट आहे, या आंबोलीच्या घाटामध्ये घाटाच्या मधोमध तुम्हाला हा आंबोलीचा सर्वात मोठा वॉटरफॉल बघायला भेटेल. माझ्या मागे बघू शकता तुम्ही. हा आहे आंबोलीचा सर्वात मोठा धबधबा, जो की हा एक खूप मोठं पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप लोक आपली गाडी थांबून या ठिकाणी फोटो वगैरे काढत होता. आणि हा धबधबा तुम्हाला फक्त पावसाळ्यामध्येच चालू भेटेल, उन्हाळ्यामध्ये वगैरे या धबधब्यात एवढं पाणी राहत नाही. आणि या ठिकाणी साईडला तुम्ही बघू शकता स्टॉल्स वगैरे लावून असतात.